बंधूंनो, आज आपण आहोत गाव पळसोबढे, तालुका जिल्हा अकोला येथील प्रगतशील आमचे शेतकरी बंधू श्री गोपाल भाऊ गेबड यांच्या शेतामध्ये यांनी 24 एकरवरती विजेता कापूस वाणाची सघन लागवड पद्धतीमध्ये म्हणजे 3 फूट बाय 1 फूट या अंतरावर लागवड केलेली आहे. आणि आता तिसरा वेचा त्यांचा या ठिकाणी चालू आहे. शेतकरी मित्रांनो, 135-140 दिवसाचं आता हे पीक झालेलं आहे विजेताचं. आणि तिसरा वेचामध्ये आता शेतकरी बंधू करत आहेत मजुरांमार्फत. अगोदर आतापर्यंत पहिल्या 2 वेचामध्येच गोपाल भाऊंना 11 क्विंटल प्रति एकर असा उतारा मिळालेला आहे. आणि त्यांच्याशी फोनवरून सांगितलं असताना त्यांनी आणखी सांगितलं की आता जो सध्या कापूस फुटलेला आहे, जो वेचणी चालू आहे, आणखीसुद्धा त्यांना एक 4 ते 5 क्विंटलचा वेचा या तिसऱ्या वेचणीमधून मिळणार आहे. म्हणजे निश्चितच एक 15 क्विंटल उत्पादन एकरी गोपाल भाऊंना या विजेता कापूस वाणापासून मिळणार आहे. आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण बुडापासून शेंड्यापर्यंत एक सारखी बोंड फुटलेले आहेत. वरचंही बोंड आपण बघा, एकदम 5 पाकळ्यांचं असं चांगल्या पद्धतीनं फुटलेलं आहे. म्हणजे वेचायला अतिशय सोपा हा विजेता कापूस वाणा आहे. वजन याचं चांगलं आहे. कुठेही गुलाबी बोंडअळीचा धोका इथं झालेला नाही आहे. शेवटच्या परतीच्या पावसानं मात्र थोडंफार नुकसान झालं आहे, कापूस भिजला गेलेला आहे. परंतु विजेता कापूस वाण आता लेबर पण आपल्या समोरच आहेत, आपण त्यांना विचारूया. ताई, विजेता कापूस वाणाची कितवी वेचणी चालू आहे आता? ही तिसरी. बरं, कसं आहे विजेता कापूस वाण वेचायला? सोपी आहे ना? वजन कसं आहे विजेता कापसाचं? चांगलं आहे ना? हां, किती कापूस आला आता गोपाल भाऊला आतापर्यंत गोडाऊनमध्ये? भरलं का गोडाऊन? भरलं का? हां, आहे ना. आता पहिल्या वेचणीपासून तुम्हीच वेचा करताय या विजेता कापसामध्ये पहिल्यापासून ना? आहे ना? खुश आहे ना तुम्ही एकदम? हां. तर बघा शेतकरी मित्रांनो, लेबरसुद्धा विजेता कापूस वेचून एकदम खुश आहे. आणि गोपाल भाऊसुद्धा आमचे एकदम आनंदी आहेत. शेतकरी मित्रांनो, गोपाल भाऊंनी या ठिकाणी 4 फवारण्या कीटकनाशकांच्या आणि 2 वेळा रासायनिक खताचे डोस या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी आता परतीच्या पावसामुळे आपण बघू शकता की आणखीसुद्धा आता फुलं पातीवरती लागायला सुरुवात झाली आहे. एखादा खताचा डोस किंवा एखादी चांगली फवारणी जर अजून घेतली आणि 7-8 जर बोंड आणखी जर परिपक्व जर झाले या नवीन फुलापात्यांपासून, तर आणखी 2 ते 3 क्विंटल उत्पादन त्यांना निश्चितच या विजेता कापूस वाणापासून मिळेल. तर आमचा असा अंदाज आहे प्राथमिक की निश्चितच 15-16 क्विंटल पहिल्याच फ्लॅशमध्ये हा विजेता कापूस वाण त्यांना मिळेल. आणि ते अतिशय समाधानी आहेत. जे आहे त्यामध्ये ते अतिशय समाधानी आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपणही आपल्या गावामध्ये येणाऱ्या हंगामासाठी विजेता कापूस वाणासाठी सभासद नोंदणी करा. आणि येणाऱ्या वर्षी विजेता कापूस वाणाची अवश्य लागवड आपण आपल्या शेतामध्ये करा. जवळच्या विक्रेता बंधूकडे जरी आपण आपल्या नावाची नोंदणी केली तरी विजेता कापूस वाण तुम्हाला येणाऱ्या वर्षी आपल्या जवळच्या विक्रेता बंधूकडे उपलब्ध होईल. भैया, कसा आहे कापूस वेचायला विजेता? चांगला आहे ना? ताई, कसा आहे कापूस वेचायला विजेताचा? चांगला आहे ना? तर आता तिसऱ्या वेचामध्ये गोपाल भाऊचा सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे बघा, यामध्ये गोपाल भाऊंनी वाढ नियंत्रक जे आहे चमत्कार, याच्या 3 फवारण्या वेळोवेळी घेतलेल्या आहेत, जेणेकरून वाढ मर्यादित राहून बोंड लवकर तयार होतील. आणि निश्चितच इथे बघा तुम्ही, शेंड्यापर्यंत बोंड तयार झालेली आहेत आणि चांगल्या क्वालिटीची, चांगल्या प्रतीची बोंड तयार झालेली आहेत. म्हणूनच गोपाल भाऊ अतिशय खुश आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हा विजेता कापूस वाण अकोला, अमरावतीसह संपूर्ण विदर्भामध्ये खरोखरच चर्चेचा वाण ठरलेला आहे आतापर्यंत. आणि येणाऱ्या काळामध्ये विजेता कापूस वाणाची लागवड विदर्भामध्ये निश्चितच शेतकरी मोठ्या प्रमाणात करतील, यात शंका नाही. कारण की विजेता कापूस वाणाचा जो गुणधर्म आहे, कमी कालावधीमध्ये तयार होतो, कमी फवारणीमध्ये येतो. म्हणजे फवारणीचा खर्चात खूप मोठी बचत आहे. कोरडवाहू पद्धतीमध्ये, सघन लागवड पद्धतीमध्ये झाडांची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म विजेता कापूस वाणाचा जो आहे
जो रुईचा उतारा जो आहे हा विजेता कापूस वाणामध्ये 100 किलो कापसामागे 38-39 किलोपर्यंत रुईचा उतारा मिळतो. म्हणजे जर आपण विजेताचा कापूस जर वेगळा काढून जर ठेवला, वेचून जर ठेवला आणि जर विक्री केला तर याला बाजारभावसुद्धा विजेता कापूस वाणाला तुम्हाला चांगला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो. तर आवर्जून येणाऱ्या वर्षीसाठी या वाणाची नोंद ठेवा. विशेषतः कोरडवाहू सघन लागवडीसाठी विजेता कापूस वाणाची नोंद ठेवा आणि अवश्य लागवड करा. विजेता.